पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। आमनापूर येथे कृष्णाबाई उत्सवाचा उत्साह। विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। आमनापूर येथील कृष्णाबाई नदी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सन 2026च्या वार्षिक कृष्णाबाई उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। हा उत्सव शनिवारी दिनांक 28 मार्च ते शनिवार दिनांक 4 एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे। या धार्मिक आणि सांस्कृतिक महोत्सवात परिसरातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। उत्सवाचा प्रारंभ शनिवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी कृष्णाबाई मूर्ती प्रतिष्ठापना, आरती आणि मंत्र पुष्पांजलीने करण्यात आला। यानंतर रविवार दिनांक 29 मार्च आणि सोमवार दिनांक 30 मार्च रोजी हरिभक्त परायण वासुदेव जोशी यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले। मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी रात्री 6 ते 9 या वेळेत वसंत पूजा, सांगली येथील समिता सांभारे, स्वराली सांभारे यांचे गायन उत्साहात संपन्न झाले। यावेळी हार्मोनियम साथ केदार सांभारे तर तबला साथ विनायक हसबनीस यांनी दिली। तसेच यावेळी सुप्रिया केदार सांभारे यांचे कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पुढील कार्यक्रमांमध्ये बुधवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 11 या वेळेत लघु रुद्र व महाआरती होणार असून दुपारी 12 ते 2:30 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच याच दिवशी रात्री 7 ते 9 या वेळेत पुन्हा हरिभक्त परायण वासुदेव जोशी यांचे कीर्तन होईल। गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य छबिना पालखी सोहळा निघणार आहे। शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी रात्री 7 ते 9 या वेळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाची सांगता शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी पहाटे 5:30 ते 7 या वेळेत हरिभक्त परायण वासुदेव जोशी यांच्या ललित कीर्तनाने होणार आहे। या सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन कृष्णाबाई नदी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे।